मित्रांनो नमस्कार. माझं नाव अतुल ठाकूर. तुम्ही बघत आहात लाईव्ह कॅटलिस्टचा आमचा हा चॅनल. मित्रांनो, आमच्या ट्रेनिंग्समध्ये, वर्कशॉप्समध्ये पार्टिसिपंट्स त्यांचे असे टिपिकल काही प्रॉब्लेम्स शेअर करत असतात आणि त्यातून बऱ्याचशा गोष्टी या नव्याने उलगडत असतात किंवा त्या आपल्याला पण कळत असतात. माझा पार्टिसिपंट एक दिवस वर्कशॉपमध्ये लंचच्या वेळेस आला आणि तो म्हणाला, "सर, मला तुमच्याशी काही बोलायचं आहे." म्हटलं, "बोला." त्यांनी सांगितलं, की "मी निर्णय तर घेत असतो, पण मला असं प्रॉब्लेम आहे, की माझ्या निर्णय घेऊन सुद्धा माझं आयुष्य बदलत नाही आहे." म्हटलं, "ओके, सर, ठीक आहे. तू मला एक सांग, मागच्या 1 दिवसात किंवा मागच्या 2 दिवसात तू घेतलेले निर्णय सांग." मग त्यांनी ते टिपिकल जो बिझनेस करणारा, जो मीडियम स्केल बिझनेस करणारा असतो तो सांगितलं. त्यांनी जर मी या एम्प्लॉईवर ॲक्शन घेतली, त्याचं ट्रेनिंग घेतलं, या बँकेसोबत निगोशिएट केलेलं आहे, या कस्टमरला जाऊन अ, त्याची कंप्लेंट होती ती रिझॉल्व्ह केली, त्यानंतर शॉप फ्लोअरवरचा हा प्रॉब्लेम रिझॉल्व्ह केला वगैरे वगैरे. असे त्यांनी एक 10-12 निर्णय जे घेतलेले होते त्यासाठी काय काय केलं अगदी खुलवून सांगितलं आणि सेड बघा मी किती निर्णय घेतलेत. आय सेड यातले निर्णय तुझे किती फ्युचरसाठी होते आणि किती निर्णय हे तुझे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग होते. तो क्षणभर विचारात पडला आणि मला म्हणाला, "मला समजत नाही तुम्ही काय म्हणता." मी म्हणालो, "तू तुझे निर्णय जे आहेत आत्ता सांगितले मला 10-15, त्यामधले किती निर्णय हे भविष्य निर्माण करणारे होते आणि किती निर्णय हे तुझे काहीतरी प्रॉब्लेम सॉल्व्हिंग होते." तर तो संभ्रमात पडला आणि थोड्या वेळात मला म्हणे, "सर, मला तर असं दिसतं मी सगळे निर्णय जे घेतले ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचेच घेतले." म्हटलं, "एक्झॅक्टली हाच प्रॉब्लेम आहे, की आपण जे निर्णय घेतो ते जर फक्त प्रॉब्लेम सॉल्व्हिंगचे असतील तर आपण जे घडतंय ते फक्त करेक्ट करण्यामध्ये आपला वेळ घालवतो. व्हॉट अबाउट फ्युचर? फ्युचरशी रिलेटेड काहीतरी निर्णय तर तुम्हाला घ्यावे लागतील रोज. कारण तुम्ही आज जे निर्णय घेताय त्यांनी तुमचं फ्युचर घडतंय. कारण शेवटी एक लक्षात घ्या, तुमचं आयुष्य जे आहे, एक तर तुम्ही घेतलेल्या निर्णयांचा परिणाम आहे किंवा न घेतलेल्या निर्णयांचा परिणाम. कारण न घेतलेले निर्णय हा सुद्धा निर्णयच. मग आता उद्या काय व्हावं यासाठी मी जर काही निर्णय घेत असेल, से फॉर एक्झाम्पल मी असं ठरवलं सेव्हिंग्ज एवढे करायच्या, इन्व्हेस्टमेंट्स एवढे करायच्या, इथे एखादी प्रॉपर्टी घेऊन ठेवायची किंवा एखादा व्यवसायाविषयी विचार करायचा, फ्युचरसाठी हा व्यवसाय इथे डेव्हलप करायचा. असे पण निर्णय जर तुम्ही घेत राहाल, तुम्हाला फ्युचरसाठी एखादा एम्प्लॉई ट्रेन करायचा आहे, त्याचे काय निर्णय घेतले, तर या प्रकारचे निर्णय जर तुम्ही आज घेतले तर त्यांनी तुमचं फ्युचर होणार. प्रॉब्लेम हा आहे आपला, की आपण मोस्ट ऑफ द टाइम वी टेक लॉट ऑफ डिसिजन्स. निर्णय घेतो आपण डेफिनेटली. पण ते निर्णय जे असतात ते कुठल्या तरी मागच्या चुका करेक्ट करण्याकरता किंवा मागच्या गोष्टीवर काहीतरी करेक्शन घेण्याकरता. फायर फायटिंगचे निर्णय असतात बरेचसे किंवा कित्येक निर्णय हे तुम्हाला घ्यायला लागलेले असतात, परिस्थितीने घ्यायला लागलेले असतात. त्यामुळे तुम्ही हा विचार करून बघा मित्रांनो, की तुम्ही तुमच्या आज एक्सरसाइज करून बघा. तुम्ही दिवसभरामध्ये घेतलेले निर्णय मागच्या दिवसभरातले, त्याच्या अगोदरच्या लिहून काढा आणि खरंच स्वतःला प्रश्न विचारा, यातल्या किती निर्णय आहे मी फ्युचरसाठी घेतलेले, जे इंटेन्शनल आहेत आणि फ्युचर घडवणार आहेत. अशी किती निर्णय घेतले, की आय हॅव जस्ट रिॲक्टेड टू द सिच्युएशन आणि त्याला मी निर्णय म्हणतोय, त्याला मी डिसिजन मेकिंग म्हणतोय. त्यामुळे आपण रिॲक्ट करून आपलं सगळं लाईफ हे करतोय की रिस्पॉन्ड करतोय, हा आपण विचार करण्याची गोष्ट आहे मित्रांनो. थोडंसं आज ही एक्सरसाइज करून बघा. तुम्हाला कदाचित लक्षात येईल की तुम्हाला फ्युचर बेस्ड निर्णय घेण्याची गरज आहे आणि त्यावर फोकस करण्याची गरज आहे. बिकॉज ग्रेट सक्सेसफुल पीपल वर्क ऑन देअर फ्युचर डिसिजन्स, नॉट ऑन करेक्शन ऑफ द पास्ट. विचार करून बघा मित्रांनो. हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या असंख्य मित्रांना, व्यापारी मित्रांना हे व्हिडिओज फॉरवर्ड करायला विसरू नका मित्रांनो. कारण हेच आपलं त्यांच्या लाईफमधलं कॉन्ट्रिब्युशन असेल. नमस्कार.